नक्कीच गावदेवी क्रिकेट संघ उंबरली या सगळ्या सुवर्ण संधी संघाला मात्र एक सुवर्ण संधी ग्रामस्थ उंबरली तर्फे एक खुशखबर असणार आहे। तर गावदेवी उंबरली संघाने फक्त फायनलमध्ये प्रवेश जरी केला तरी मध्ये त्यांना कट्टा भोजनाची व्यवस्था केली जाईल। सर्व खेळाडूंना शपथ दखल घ्या। बघितलं गेलं तर आमचे महाराज आहेत त्याच्यामध्ये हरिभाऊ पाटील, त्याच्यानंतर आमचे करीब मोतीराम भोईर आणि त्याच्यानंतर श्री DN भोईर। नक्कीच यांच्याकडनं एक सुवर्ण संधी येते कट्टा भोजन। नक्कीच कट्टा भोजनाचा अजून आता आम्हाला समजलं नाही पण हरकत नाहीये, कारण आमच्या महाराजांच्या माध्यमातूनही एक प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न असणार आहे। कारण गावदेवी उंबरली संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण चांगला क्रिकेट बघितलाय। तर नाव बॅक टू क्रिकेट सामन्याकडे सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे। पुन्हा एकदा बघी विचार केला तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस आपल्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे। सातत्याने बघितलं गेलं तर विजयसारखी तलवार चालून गेले निगडी छत्रपती हिंदुस्थान घडवून गेले तो आमचा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा पण आम्ही आता अर्पण करीत सातत्याने बघितला नवीन नवीन मध्ये त्यांच्या म्हणजे आमच्यामध्ये जी माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल या स्पर्धेच्या माध्यमातून। कोणाची हिंमत नाहीये मराठा यांना संपवण्याची, घासल्याशिवाय दार येत नाहीये तलवारीच्या पातीला। वन्स अगेन गेम प्ले होतोय दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा। पहिला चेंडू सचिन भोईरसाठी होता, त्यांचा सर्वात घातक गोलंदाज गत वर्षीचा पहिल्यांदा टुर्नामेंट कारण का नॅनोकार याच खेळाडूला लागली होती। म्हणजे विश्वास मात्र नावामध्ये विश्वास आहे आत्मविश्वास सातत्याने मात्र यावेळी झळकवण्याचा प्रयत्न। पहिला चेंडू डॉट फेकलाय स्ट्रायकर फलंदाज सचिन भोईर संघाचा संघनायक संघाचा लीडर। थोडस व्यासपीठावरती थोडासा आपण आवाज आमच्या मागे आमच्या मान्यवरती असेल तर जरा आम्हाला विनंती तुम्हाला विनंती असेल की थोडासा आवाज कमी करा प्लीज। मात्र अकाउंट या दरम्यान ओपन धावांचा तब्बल 3 धावांनी दरम्यान अकाउंट ओपन झाला। सातत्याने पहिल्या चेंडू डॉट बघितला आपण, त्याच्यानंतर वापसी मैदानावरती विचार केला सचिन भोईरच्या माध्यमातून चांगला आपल्याला सामना पाहायला भेटणार आहे। बिग फाईट सामना, दोन मातब्बार संघ आमने सामने असताना आपल्याला सामना अतिशय चांगला पाहायला भेटेल। क्रिकेटचा थरार, क्रिकेटची क्वालिटी, क्रिकेटचा दर्जा आपल्या सातत्यामध्ये पाहायला भेटणार आहे या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। विश्वास पाटील विश्वास मात्रे हा चेंडू दरम्यान बघितलं गेलं तर उकाचा प्रयत्न होता, दरम्यान चेंडू बॅट संपर्क अजिबात थोडासा येतोय। लीडिंग एज फलंदाज बाद कुमार पाटील बॅक टू पॅव्हिलियन पहिल्या झटक्या मैदानावरती उंबरली संघाला। की दोन वेळी तुम्ही कायमला याद ठेवा शिवाजी महाराजांचं तुमचे भविष्य जाणले होते, निंदा तुमची त्यांच्यावरती, इतिहास त्यांचा मात्र कधी विसरू नका। सातत्याने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोण विसरेल, कारण सातत्याने देशभर नाही तर मात्र विदेशात सुद्धा मात्र या महाराजांची चर्चा, कारण एकच जाणता राजा मर्द मराठा मात्र एकच होऊन गेला शिरूर होऊन गेला मग या मराठी मातेमध्ये तो म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज। कारण का आज बघितलं गेलं तर सातत्याने भरपूर चांगला दिवस आणि भरपूर चांगला क्लायमेट बघू शकाल। ओके सर, नो प्रॉब्लेम, थँक्यू। तब्बल विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत येत आहे तब्बल 3 धावा दाबालकावरती पहिल्या विकेटचं पतन, कारण यावेळेस मात्र मैदानावरती कुमार पाटील बाद झालाय। नवीन पर्यंत गेल्या मैदानावरती यावेळेस भावेश पाटील। तर भावेश पाटीलचा गत वर्षीचा फॉर्म थोडासा मी तुम्हाला बॅकफुटला गेला, कारण का गत वर्षी 6 चेंडूंवर 6 षटकार बघितले होते रायगडचे मात्र रायगड डिस्ट्रिक्टमध्ये किडूकपाडीच्या मैदानावरती जी फलंदाजी केली भावेश पाटीलने ती लेमध्ये मात्र हा चेंडू दरम्यान बॅट घेण्याचा प्रयत्न होता, स्वतःला जोखून दे स्वतःला स्ट्रेच केलं, जीवाची बाजी लावली मैदानावरती। यावेळेस सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट गत वर्षीचा चॅम्पियन संघ मात्र यावेळेस 10 कदम दाखवते मैदानाच्या आतमध्ये। विश्वास मात्र यावेळेस गोलच्या परावरती धावसंख्या दाबापर्यंत येत आहेत 4 धावा दाबालकावरती पहिल्या P1 षटक मार्गस्थ असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कारण का मोठा फटका एक येत नाहीये, कारण का गोलंदाजी अतिशय चांगली होती, चिकाटीची गोलंदाजी बेधक मारा मैदानावरती विश्वास मात्रेच्या माध्यमातून आपल्यातून क्रिकेट। सेकंड हा चेंडू बॉटमचा वापर करायचा पर्यंत पंच लाईन बघते, लाईन चुकीची आहे, चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर स्क्वेअर चेंडू होतोय कराप लाईन विश्वास मात्रेची। धावसंख्या अजून 1 ने 5 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ मैदानावरती आपण बघितलं गेलं तर या दरम्यान पहिल्या P1 चा विश्वास मात्रेचा वापर केला गेलाय या अंजूर संघाच्या माध्यमातून बिग फाईट सामना। सेकंड हा चेंडू भरपूर आधी शॉर्ट सिलेक्शन केलं होतं, चेंडूच्या मेरिट मध्ये नव्हते, चेंडूची लेंथ मात्र पिकअप केली होती, तोपर्यंत अनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता, अंदरुंदी फटका पूर्णपणे ब्लँक शॉट फलंदाज चारोखाने चित, तोपर्यंत डॉट बॉल
धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत तब्बल येतात 5 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ असताना या दरम्यान विचारलं पहिलं P1चं विश्वास मात्रेचा वापर केला गेला या गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून. सचिन भोईर सेकंड चेंडू सचिनसाठी सॉफ्टने चेंडू घेऊन काढला. चेंडू तो आहे डीप मिड ऑनला. चेंडूची फील्ड होती खराब. क्षेत्ररक्षण कॉल केले. भावेश पाटील धावतीये. अजून एक धाव चोरली जातीये. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये. यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार धाव घेण्यासाठी केला होता बंद. षटक क्रमांक एक वाजवी षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या एकेरी अंकामध्ये 7 धावा दाबालकावरती षटक क्रमांक पहिलं संपलाय. पण बघितलेलं गोलंदाजी अतिशय चांगली विश्वास मात्रच्या माध्यमातून ज्या विश्वासने गतवर्षी मात्र टुर्नामेंट कारण का आपले टाटा नॅरो कार मात्र आपल्या घरी घेऊन गेला होता तो विश्वास मात्र पुन्हा एकदा मात्र 10 कदम दाखवतोय. सर आपण वेळ कमी का फक्त 25 मिनिटं स्ट्रिक्टली तुम्हाला वॉर्निंग असेल. या 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला षटक 5 फेकणं अनिवार्य असणार आहे कारण का 2 धावेची पेनल्टी लागतीये अंजूर संघाला. अंजूर संघाने अनबेकीचा कौल जिंकला आणि उशिरा क्षेत्ररक्षण लावलं त्यामुळे मात्र डिसिप्लिन भरपूर या स्पर्धेचं 2 धावेची पेनल्टी लागली. नक्कीच यावेळेस 2 धावा आम्ही ऍड केलं आमच्या गुन्हेगारांनी. तब्बल 7 धावा दाबालकावरती षटक क्रमांक संपले गेलाय. पहिले P1चं सामना बघतो मैदानामध्ये. एका बाजूला भिवंडी विभागातील एक दादा संघ अंजूर संघ तर दुसऱ्या बाजूला बघतो आपण भिवंडी विभागातील आमच्या डोंबिवली विभागातील सचिन भोईर यांचा उंबारली संघ. कारण का उंबारली संघाचा विषय सातत्याने इनफॉर्म संघ आहे कारण का भरपूर यांच्या पूर्ण ग्रामस्थांचा पूर्ण गावाचा यांना सहकार्य असतो. कारण का जेव्हा जेव्हा स्पर्धा जी असते जेव्हा जेव्हा मात्र संघ घेतो त्यांचा पूर्ण गावकरी त्यांचे ग्रामस्थ खूप सारं त्यांचं प्रेम असतं आणि खूप त्यांचा आशीर्वाद असतो या गावदेवी उंबारी संघाच्या माध्यमातून. सिग्ना चेंडू कीपरच्या पाठी घेऊन काढला. लॉंग लेग चूल आउटफील्ड पास आहे. चांगल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन. 22 पाडीने मॅचचा बेस कोल्लाय. दमदार चौकार. चौकार दाखवलाय. बघितलं तर भावेश पाटीलने बॅटचा बेस कोल्लाय कारण सध्या त्याने पहिल्या शून्यवरती सिंगल दाखवली आणि त्याच्यानंतर बॅटचा बेस कोल्लाय कारण का सर्कल पाबंदी आहे. सर्कल पाबंदीच्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 5 मात्र याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न असणाऱ्या मैदानावरती यावेळेस गावदेवी उंबारी संघाच्या माध्यमातून गोलंदाज अमित डाकी अजित डाकी आमचे गुणलेखक यावेळेस रुपेश जुवे आमचे गुणलेखक. सिग्ना चेंडू ऑफ ड्राइव्ह बंद करायचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप होतोय. चेंडू मध्ये जातो उजव्या स्ट्रीक कडून तोपर्यंत डॉट बॉल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगल्या प्रकारची वापसी. अमित डाकीचा वापर केला गेलाय. अजित डाकीचा वापर केला गेला माफ करा अजित डाकी. षटक क्रमांक दुसऱ्या षटकामध्ये मात्र यावेळेस अजित. सिग्ना चेंडू पाठवण्याचा वापर केला गेलाय. दरम्यान पाचीची अपील केली होती. चेंडू येतो दरम्यान डिप लेग झोनला. लाईन लेन आणि हाईट फॅक्टर या 3 गोष्टींचा विचार तर यावेळेस आमचे योगेश इंद्रेकर यांनी केला. तोपर्यंत नक्कीच चेंडू या दरम्यान सांगतात का डावी स्टिक बीट करून जातो तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 ने येते. तब्बल 12 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं अमित डाकी. चेंडू सचिनसाठी बीट करून दिला ऑन साईडला. गॅप शॉट सिलेक्शन. फ्लॅटेड षटकार. गुड शॉट. संघनायक कसा असावं याचं प्रत्यक्ष आपण उदाहरण बघतोय कारण का परिपूर्वकता साधण्यामध्ये फलंदाजीमध्ये भरले कारण का आत्मविश्वास भरपूर आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो सातत्याने क्रिकेटचा क्लास या खेळाडूने दाखवले म्हणून मात्र संघनायक म्हणून यांची जिम्मेदारी असते मात्र लिडरशिप काय असते हे सातत्याने दाखवले आतापर्यंत. तब्बल चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्यातून आपण क्रिकेट मैदानावरती बघतो आतापर्यंत विचार केला तर यावेळेस सचिन भोईरच्या माध्यमातून. की ना चेंडू दरम्यान घेऊन काढलाय. चेंडू येतोय डिपेंड ऑनला. तिथे क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र स्वतः संघनायक होते. तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 19 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ असताना या दरम्यान दुसरं स्ट्रायकरला भावेश पाटील वन डाऊनचा फलंदाज. तिसऱ्या क्रमांकाचा चांगला फलंदाज गावदेवी उंबारली संघाचा अमित डाकी गुणच्या परावरती. चेंडू ऑनसाइड प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही. फलंदाज रोखाण्याची एक चांगलं षटक मात्र बघतो आपण कारण का षटकार चौकार बघितला आणि त्याच्यानंतर पण एकदा वापसी केली मैदानावरती अमित डाकीने. तो पण धावसंघ अजित डाकीने माफ करा
धावसंख्या दाबत होतो तब्बल आतापर्यंत विचार जर केला तर एकूण 19 धावा दाबालकावरती आणि षटक क्रमांक दुसरा संपलाय. डीजे थँक्यू डीजे. चांगलं संगीत लय भारी सिनेमा सातत्याने भरपूर हिट झाला कारण का बॉक्स ऑफिस सातत्याने भरपूर प्रेक्षकांनी प्रेम दिला. अजय अतुल यांनी गाणं मत कन्फ्युज केलं त्यांच्यामध्ये गोड आवाज त्यांच्या मधुर आवाजाने आपण बघतो संगीत सातत्याने भरपूर लोकप्रिय असं संगीत माऊली. यावेळेस गोलंदाज विश्वास म्हात्रे सेकंड स्पेलमध्ये ज्यांनी पहिल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. सचिन भोईर चेंडू सचिनसाठी चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप झाला होता. शॉर्ट बॉल चेंडूचा पुलकेचा प्रयत्न होता. विकेट चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नव्हता. फलंदाज शाहरुख चित 19 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरा चांगल्या प्रकारचा कमबॅक करण्याचा प्रयत्न होती गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून. 2 चांगले संघ बघतो आमने सामने. डोंबिवली विभागातील हा उंबारली संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील अंजूर संघ. हा चेंडू वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती सातत्याने विश्वास मात्रे गतवर्षीचा प्रियदो टुर्नामेंट सर्वात चांगला खेळाडू का होता याचं प्रत्यक्ष आपण बघतो. या दरम्यान क्रिकेट अतिशय चांगलं आतापर्यंत आपला फॉर्म आतापर्यंत सातत्याने बघितलं गेलं तर त्यांनी कंटिन्यू ठेवलाय आणि सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत बघितली आपण विश्वास मात्रच्या माध्यमातून. सफल झाले होते दरम्यान चूक केली होती यशवीच्या मागतोपर्यंत. या दरम्यान रिडिंग एज फलंदाज बाद सचिन भोईर संघाचा संघनायक बॅक टू पेव्हिलियन. हॅलो थँक्यू डीजे. तर याच दरम्यान आमचे अंजूरचे मुकेश नाईक आपण या ठिकाणी आला असेल तर या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर आमचे पलसपेचे दीपक पाटील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आपण जर या ठिकाणी आला असेल दीपक पाटील तर याचे मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. नवीन पर्यंत गेले मैदानावरती मेघनाथ भोईर बाद झाला. सचिन भोईर संघाचा संघाने मात्र यावेळेस बाद झालाय. मेघनाथ भोईरमध्ये लवकर बढती होती कारण का भरपूर लवकर आले. मेघनाथ भोईरमध्ये 4थ्या क्रमांकाचा मात्र यावेळेस नंबर 4 क्रमांकाचा भेटलाय. यावेळेस चांगलं क्रिकेट टाकवेल का सहभागी मैदानावरती मेघनाथ भोईर हा मोठा प्रश्नचिन्ह कारण का दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रमुख गोलंदाज त्यांनी सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी दाखवली तर विश्वास मात्र गोंदीच्या बराबरती. इथनं सामना जर 50 ते 55 धावा जर उभारल्या तर आपल्याला सामना अतिशय चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल याच्यामध्ये शंका नसेल. सध्या त्यांना आज भरपूर मोठा दिवस शिवजयंतीचा दिवस त्याचे भरपूर साऱ्या रॅल्या निघायला गेल्यात. भरपूर सारे कार्यक्रम असतील आजच्या दिवसामध्ये बघितले तर भरपूर मध्ये पूर्ण महाराष्ट्रभर भगवे वातावरण असेल. चेंडू शॉर्टमध्ये बघितलं तर पडल्याने थोडासा टेकअप होतोय. फक्त चेंडूला सन्मान दिला. चेंडूची फील होते सिलिम डॉपला तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. संख्या दाबक होती 2-0 20 धावा दाबालकावरती. सामना अतिशय आपण महत्वाचा बघतोय मैदानावरती. 2 चांगले संघ आमने सामने असताना आपल्याला चांगल्या प्रकारचं क्रिकेटचा आपल्याला थरा सातत्याने पाहायला भेटेल कारण का 2 इन्फॉर्म संघ आहेत. त्याबद्दल भिवंडीवर विलंब करतोय अंजूर संघ. हा चेंडू 22 पायरीसाठी ऑनसाईडचा माझा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही. मध्ये चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. चेंडूच्या मिनिटमध्ये तोपर्यंत लेग पॅच मध्ये आपल्याला पंच सांगतायत. धावसंख्या अजून 1 नाही ते 21 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ असताना बाकी विचार केला तर तिसरं आपल्या सेकंड फिल्डमध्ये विश्वास मात्रेचा वापर केला गेलाय. गावदेवी अंजूर विपक्ष गावदेवी उंबारली. बिग फाईट सामना. चेंडू मेघनाथ भोईरसाठी जबरदस्त गोलंदाजी होती. अफलातून क्रिकेटमध्ये होती. जबरदस्त क्रिकेट सातत्याने विश्वास मात्रेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. षटक क्रमांक तिसरं संपला गेलाय आणि आपण धावसंख्या दाबतो आतापर्यंत विचार केला फक्त आणि फक्त तब्बल 21 धावा दाबालकावरती. 2 फलंदाज बाद असं समीकरण. डिन्स ब्रेक. सम्राट गायला जायला रे जायला आनंद जायला
आईला हिंदू हृदय सम्राट चषक आईला बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना बाळासाहेब तुम्हा वंदन करतो जुवेली गावच्या या स्पर्धाना बाळासाहेब तुम्हा वंदन करतो जुवेली गावच्या या स्पर्धाना फोर व्हीलर मालिका विराजी मंगे झुले दादा नक्कीच चांगला आपण बघतो संगीत कीचा तिला वाचून किंमत काय समयीच्या वातीला पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला आणि दागल्या घासल्याशिवाय किंमत काय या तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मात्र पर्यायाशिवाय महाराष्ट्र या मात्र विचार जर केला तर महाराष्ट्राच्या मातीला कारण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला तर सातत्याने जे विचार सातत्याने बघितले गेले तर 350 वर्ष आतापर्यंत झालीत तर जुना इतिहास तुम्ही अजून जाऊन बघा कारण सातत्याने अजून आपल्याला मात्र त्या पण गोष्टी जर वाचल्या तर आपल्याला अजून अंगावरती शहारी मात्र उभं करा जे कार्य त्यांनी केलं आहे ज्यामध्ये लढाई ज्यांनी केलेत मात्र या स्वराज्यासाठी सातत्याने नक्कीच त्यांना सरुट असेल आमचा बॅक टू क्रिकेट आपण सामन्याकडे दरम्यान 21 धावा दाबालकावरती षटक क्रमांक 3 संपले त्यावेळेस गोलंदाज कुणाल म्हात्रे उंच बरावरती असेल षटक गोलंदाज 22 पाटील चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता मात्र पंच दरम्यान लाईन बघती लाईन चुकीची चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला पंच योगी शिंदेकर हा चेंडू खराब आहे स्वेअर चेंडू धावसंख्या अजून 1 ने येते स्कोर मोज झोन 22 लॉस ऑफ टू विकेट्स 2-2 आणि 2 कारण का फलंदाज सचिन भोईर आणि त्याच्यानंतर बघितलं गेलं तर आपण कुमार पाटील बाद झालाय कारण की कुमार पाटील शून्यावरती बाद झाले त्याच्यानंतर सचिन योगदान दिलं तब्बल 10 धावांचं यावेळेस मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज भावेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर मेघनाथ भोईर या दोघांमध्ये जिम्मेदार असणारे जास्तीत जास्त धावसंख्या उभारू शकेल का मैदानावरती सिग्ना चेंडू लाखवाला ऑन साईडला कुंकार पासून थोडासा वापर क्षेत्ररक्षक संघाला ते जज करत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण चितुतरे तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट धावसंख्या अजून 2 ने येते तब्बल विचार जर केला तर आतापर्यंत 24 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ असताना चौथं गोलंदाज कुणाल म्हात्रेचा वापर केला गेला पण सामना अतिशय महत्त्वाचा बघतो कारण का सकाळचं सत्र आहे सकाळचं वातावरण आहे मात्र याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये कमीत कमी धावा मात्र उभारल्या फक्त 35 धावा आपण बघितला कामासंघाच्या माध्यमातून आपण एकतर्फी सामना बघितला चेंडू बघितलं गेलं तर कीपरच्या पाठी घ्यायचा प्रयत्न होता दिलशान शॉट स्टाईलच्या माध्यमातून फलंदाज धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद भावेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला आली अंतुर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला आली अंतुर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला आली अंतुर गावाची पोर ही सारी आई तुझे पालखीला थँक्यू डीजे नक्कीच यापुढे सामना असणार एका बाजूला आगाथन संघ दुसऱ्या बाजूला मोरिया पलेस्पे तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण या लवकर नाणेफेकीसाठी कारण आपण जास्त वेळ घेऊन आजच्या दिवसामध्ये आपण लवकरात लवकर सामना कव्हर करायचे अंतिम दिवस तर नवीन माझा राजकुमार पाटील एक चांगला खेळाडू एक इनफॉर्म फलंदाज मात्र यावेळेस गावदी उंबारली संघाचा कुणाल म्हात्रे स्ट्रायकरला मेघनाथ भोईर पण हा चेंडू सर बॅटने घेऊन काढे क्षेत्ररक्षक होतो म्हणता चांगलं क्षेत्ररक्षण छोटीशी चांगली फील्ड होते क्षेत्ररक्षक होते प्रीतम मडवी एक चांगला खेळाडू कारण का बघितले छाप सोडली होती एक चांगली पद्धतीने दाखवली प्रीतम मडवीने तो मात्र या दरम्यान डीप लॉंग आपला उभा आहे त्याच्यानंतर तो लॉंगला क्षेत्ररक्षक देतात बघितले तर डीप मिड ऑफ आणि मित्र मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक अतुल लॉंगला क्षेत्ररक्षक होता संघनायक त्याच्यानंतर एक लॉंग लेग म्हणजे फाईन लेगचे एक डीप क्षेत्ररक्षक तैनात केलाय नाचून भिडकावून दिला मिक्स टायमिंग शॉट आहे क्षेत्ररक्षक जज करतोय कॉल केलाय मुकेश माझा जेल आहे येऊ शकेल या दरम्यान जेल बाद अजूनपर्यंत बाद होतोय मेघनाथ भोईर बॅक टू पॅव्हिलियन वाघाची शूरांची मतांची सेना
डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच चांगला आपण संगीत बघतोय सातत्याने बेचैन मित्र. आज शिवजयंतीचा दिवस आहे आणि तेवढंच चांगलं आपण संगीत बघतोय. जय शिवाजी, जय भवानी, जगदम, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे. नवीन पर्यंत मैदान देवेंद्र पाटील गेलाय थोडासा बॅकफुटला मैदानावरती आतापर्यंत विचार जर केला तर, कारण का गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी अतिशय चांगले होते. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघतोय अंजूर संघाच्या माध्यमातून. राजकुमार पाटील आज चेंडू राजकुमारसाठी ऑन साईडला माझा प्रयत्न होता. चेंडू संपर अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. चांगल्या प्रकारची वापसी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी अतिशय चांगली होती बघितली तर मैदानावरती आतापर्यंत. योगेश इंद्रेकर थोडंसं मात्र वेगळ्या स्टाईलमध्ये उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये सध्या बघितलं तर सामना ते एन्जॉय करतात, कारण का शेवटचा अंतिम दिवस आहे आजचा. बघितलं तर सुपर संडे, तेवढाच मोठा दिवस आज शिवजयंतीचा दिवस आहे. चेंडू राजकुमारसाठी चेंडू मध्ये ऑन साईडला घेऊन काढला. चेंडू तोपर्यंत क्षेत्राचं जज करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग झोनला तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. तो संघाचा संघनायक जी तुतारे. षटक क्रमांक संपला गेला 4. एक वाजवी षटक संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती 27 धावा दाबालकावरती 3 गडी बाद समीकरण. डीजे. एकच भाई आमचा मंगेश भाई, बटना उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये आमचे मंगेश भाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. 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 थँक्यू डीजे. नक्कीच आमच्या मंगेश दादाचं नाव नक्कीच ठाणे जिल्ह्यामध्ये सातत्याने रायगड असो पालघर असो बघितले तर सर्व जिल्ह्यामध्ये मात्र कर्जत जिल्हा सातत्याने भरपूर दूरवर परदेशामध्ये सुद्धा मात्र या व्यक्तिमत्वाचं नाव जे ती मंगेश येतोय कोण आहेत सातत्याने मात्र आमचा लाडका प्रेक्षक वर्ग मात्र युट्यूबच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून सातत्याने मात्र सर्च करून मात्र बघतो एक्झॅक्टली जुवेलीगाव कुठे, कारण का स्पर्धा तेवढीच मोठी आपण बघतोय. भव्य दिव्य अशी स्पर्धा 6वं वर्षीय स्पर्धेचं जतन केली जपली नवीन नवीन नाविन्य घेऊन ही स्पर्धा तुमच्या मात्र प्रत्येक वर्षी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येते. एक नामांकित स्पर्धा आपण बघतोय या बदलापूर विभागातील सर्वात मोठी आपण स्पर्धा बघतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान अंतिम षटक अलंकार बोईर, भरपूर मोठं चांगलाचं नाव. तर स्ट्रायकर पर्यंत बघतो आपण या दरम्यान राजकुमार पाटील त्यावेळेस नॉनस्ट्रायकर पर्यंत देवेंद्र पाटील. या दोघांमध्ये एक जिम्मेदारी जबाबदारी, कारण जास्तीत जास्त धावसंख्या उभारू शकेल का. मग पहिला सामना बघितला लो स्कोरचा व 1-3 सामना जिंकला मोरिया पलेस्पे संघाने. अलंकार चेंडू राजकुमारसाठी ऑन साईडला मला सातत्याने होतोय. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाही येतोपर्यंत डॉट बॉल. पुन्हा इथं सातत्याने दसका दम दाखवल्यामध्ये अंजूर संघाने गत वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. एवढ्या लवकर सामना बघितलेला तर सोडणार नाही का सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट पण गत वर्षी बघितलं होता या अंजूर संघाच्या माध्यमातून. तर यावेळेस तोच आपला फॉर्म कन्फर्म ठेवलाय. चेंडू ऑन साईडला मारचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात तोपर्यंत चारोकाने चित चांगल्या प्रकारच्या दरम्यान गोलंदाजी होते. अलंकार चेंडू दरम्यान शेवटच्या बॅट्समॅन स्कॉरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी होती तोपर्यंत. चेंडू वनमसंत रोप चौकार. आईचं बसली कशी हो डौलात, कोंबऱ्यावरती आसन आईचं बसली कशी हो डौलात. बघताना बघून एक आई असली आपल्या गालात. थँक्यू डीजे. 31 धावा दाबालकावरती मात्र यावेळेस बॅटचा पेस खोलणं अतिशय महत्त्वाचं असणार, कारण रिक्स तुम्हाला उठवायची तर तुम्ही इथनं रिक्स जर घ्याल तर जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असला पाहिजे मैदानावरती, कारण का अंतिम षटक आहे डेट ओव्हर आहे स्लोगर षटक आहे. या षटकमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याची गरज मैदानावरती या गावदेवी उंबाली संघाला. राजकुमार पाटील बिग नेम अतिशय चांगला खेळाडू मैदानावरती सातत्याने बघतो. बिग फाईट सामना अतिशय चांगला सामना. चेंडू ऑन साईड माझा प्रयत्न होता. चेंडू पाडावरती त्याला आहे फलंदाज यावेळेस मात्र फलंदाज अजून एक बाजूला पायचीच्या माध्यमातून पंचांनी अपील उचलून लावले. लाईन लेंथ आणि हाईट फॅक्टर या तिघांचा विचार केला आणि पायचीच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर राजकुमार पाटील.
टू गो. अजूनमध्ये 2 चुनू शिल्लक असतील तर नवीन पर्यंत गेल्या मैदानावरती अमोल पाटील. तर यावेळेस नवीन फलंदाज जातो मैदानावरती अमोल. चेंडू अमोलसाठी. तर चेंडू आणि बॅट संपर्क तेवढा मात्र अपील केली गेली आहे तोपर्यंत धावण्याचा प्रयत्न होता. या दरम्यान धाव कंप्लीट होते कारण का जास्त या चतुराई चपलाही दाखवली म्हणजे देवेंद्रने कारण का अपील सर्व खेळाडू करत होते तोपर्यंत एक संधी होती. चला आपण जरा वेळ कमी घ्या. दरम्यान 32 धावा दापालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्ग असते अंतिम. या अंतिम षटकामध्ये मात्र सातत्याने विचार करताना पुन्हा थोडासा बॅकफुट मैदानामध्ये गेल्या मैदानावरती कारण का गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी अतिशय चांगली केली. नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला जितू तारेने निर्णय क्षेत्ररक्षण करण्यात जातो चेतन तो निर्णय आतापर्यंत योग्य तो ठरलाय कारण का गोलंदाजी अतिशय चांगली केली. चांगलं क्रिकेट. चुंडीबंदसाठी लिडिंग एज दरम्यान फलंदाज बाद होतोय. शेवटच्या चुंडीवरती फलंदाज बाद. खेळाचं पहिलं सत्र संपलं गेलंय. धावसंख्या धापालकावरती फक्त आणि फक्त आपण बघतो आतापर्यंत विचार जर केला तर या दरम्यान 32 धावा दापालकावरती तर फक्त आणि फक्त 33 धावेची गरज आहे यावेळी सामना जिंकण्यासाठी. तर तुम्ही नक्कीच यापुढे सामना असणार आहे मोरिया पलेस विपक्ष आगासन. चला आगासन संघ संघानायक आपण यायचे. आगासन संघ संघानायकाने लवकरात लवकर या आपण व्यासपीठासमोर नाणेफेकीचा कौल आपण करून घेऊ. सामना लगेच सुरू करू कारण का आज आपण जास्त वेळ मग सुपर संडे शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा अंतिम दिवस बघतोय. तर माझा टर्न इथे जर संपलाय मी थोडंसं इथून स्पोज घेतो तर तुम्ही ऐकत राहा बघत राहा. स्पर्धा भरपूर मोठी आहे. तर मॅक्रो पण पुन्हा एकदा आमचे मच्छिंद्रजी पाटील यांना आपण ऐकूया या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. जगदम शुभ सकाळ. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभो राजा दरी दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा. संपूर्ण महाराष्ट्र भगवमय अप्रतिम आजचा दिवस सर्वात मोठा दिवस आज जनरयतेचा राजा ज्यानं शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापना केले आणि ज्यानं वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचा तोरणा करून जिंकून आपलं तोरण बांधलं तो शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतोय. शिवनेरीच्या क्षितिजावरती उगवलेला शेकडो वर्षाची कालरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशानं सगळा असमत तेजमय बनवणारा स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मानाचा मुजरा. तमाम कडवळीकांचं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 57वी जयंती. थँक्यू सो मच. यस 57 झेंडे या संपूर्ण मैदानावरती. थँक्यू योगेश. मागच्या वर्षी आम्ही सांगितले होते किती झेंडे आहेत मात्र ह्या वर्षी आम्हाला वेळ मिळाला नाही आहे. थँक्यू सो मच योगेश. झुंजाराची रीत आमची अभिमान सऱ्या जातीचा नसा नसातून गंध वाहतो गंध महाराष्ट्राच्या मातीचा. संपूर्ण महाराष्ट्र आज भगवामय. येताना आम्हाला थोडासा उशीर झाला माफी मागतोय कारण बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला शिवजयंतींच्या मिरवणुका अडल्या त्यामुळे थोडंसं ट्रॅफिकला आम्हाला सामना करावा लागला. त्यात आयोजकांची माफी मागतोय आणि बोलतोय सामन्याकडं. यापूर्वी अगोदर विनंती करेन अगाचे संघाचा संघनायक निरसन मडवी आणि पलेसपे संघाचे संघनायक आलेले तिथे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. नाणेफेकीसाठी आपण तातडीने सामन्यामध्ये मात्र रंगत निर्माण होईल का प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. शिवजयंती मित्रांनो खूप मोठा दिवस आहे कारण तुमच्या माहितीसाठी 24 डिसेंबर 2016 आपल्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात मोठा स्मारक अरबी समुद्रामध्ये तुम्ही पाहू शकाल त्याचं अनावरण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे ज्यांच्या शुभ हस्ते त्याचं अनावरण करण्यात आलं आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही येणाऱ्या काही वर्षांमध्ये रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात मोठं स्मारक तुम्ही बघू शकाल. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 32 धावा धापालकावरती उंबारले संघ. ज्या उंबारले संघाने या स्पर्धेत पहिला दिवस गाजवला होता ज्या संघाने या स्पर्धेमध्ये उंच बार घेतली होती तो संघ मात्र बॅकफुटला पाहायला मिळाला आणि फक्त 32 या धावसंख्येवरती आज संघाचा गाशा गुंडाळला गेलाय. बघायचं या स्पर्धेमध्ये किती चांगले कामगिरी पाहायला मिळते ती मात्र अंजूर या संघाकडनं. ज्या अंजूर संघाला मागच्या वर्षी या स्पर्धा जिंकली होती आणि तो अंजूर संघ स्पर्धेमध्ये मात्र 32 या धावसंख्येवरती अंजूर संघ या मैदानावरती उंबारली संघावरती मात्र मात करेल का हा प्रश्न निर्माण झालाय. सर्वकडे रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि शिवचरणी मानाचा मुजरा करून मी समालोची सुरुवात करतोय. शुभ सकाळ, जगदम शिव सकाळ, व्हेरी गुड मॉर्निंग, सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार, सत श्री अकाल, सर्व रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. अंजूर संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेली कारण अंजूर संघानं क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये बराचसा वेळ घेतला होता. आज वेळ घेऊ नका कारण आमच्याकडे आज बरेचसे कार्यक्रम असणार आहेत कारण पाहुण्यांचं सातत्याने आगमन, प्राइज सेरेमनी, ओकेजन होणार आहेत या स्पर्धेमध्ये. तसे राष्ट्रगीत, पिच रिपोर्ट सुद्धा आज आम्ही तुम्हाला देऊ. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज आपल्याला सांगते की आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि रविवार शेवटचा दिवस. तर गणेश एरिमालीकर सुद्धा आमच्या बाजूला आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. काल ते चांगले क्रिकेट खेळले आहेत, आज मात्र लवकर उठले. मला असं वाटलं की उठणार नाही आहेत ते, मात्र उठले. तुमचे स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. आमचे पप्पू धुले सुद्धा या सामन्याला एन्जॉय करतात. सामना सुरू करा पंच, आता विशीर नकोय, लगेच सामना सुरू करा आपण. स्ट्रायकरचा फलंदाज सज्जल आहे तो फलंदाज मुकेश पाटील आणि जितू तरे. सोमनाथ स्ट्राईक गोलंदाज. सोमनाथ भोयर हलक्या चेंडूला फक्त पुश केलंय, चेंडू ट्रॅव्हल झालाय तो सिली पॉईंटला. तोपर्यंत सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून धावसिकेला आकार येतो 1. या धावसिकेवरती गडीबाद झाली होती उंबाली संघानं प्रथम फलंदाजी करताना. आतापर्यंत आपण पाहिलं त्यांचा इतिहास तर 6 गडी बाद झाले होते आणि 6 गडी बाद 32 धावा. उंबाली संघाची धावसंख्या ही कमी पाहायला मिळण्याची कारणं काही असू शकतील, मात्र आज हा संघ डिप्रेशनमध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला प्रेशर क्रिकेट खेळलाय, त्यामुळे सुरुवातीपासून या संघाला अंजूर संघानं प्रेशराईज केलं आणि त्याचा फायदा 32 धावसंख्या त्यांचा मात्र गाशा गुंडाळलाय. सोमनाथ भोईरचा चेंडू, मोठा फटका, लॉपलेट ड्राव, मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा आपल्याकडं. दॅट्स अ मॅटेड, दॅट्स अ 6. लखलखेजाच्या तो मर्द मराठा, तेज माती चमकते जाच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय तणू तो शोभे मर्द मराठा. मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा. मुकेश पाटीलने जरी शांत पवित्र घेतलं तरी मात्र जितू तरे त्याला सामना जिंकण्याची फार घाई दिसते. त्याने षटकारामध्ये खाते सुरुवात केली आणि आपल्याला सामना खूप लवकर संपवायचा आहे. आम्ही मागच्या वर्षी ते विजेता आहोत याचा दावा केलाय या फलंदाजानं. अजून एक मोठा फटका, व्हॉट अ टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक, फ्लॅट स्ट्रोक, सीमा पलीकडे अजून एक षटकार. ओ व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. शिवसेनेचा महारथी तो, शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी थडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी थडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा फडकला. मुठभर मावल्यांच्या साथीने ज्यानं स्वराज्य घडवलं, मुठभर मावल्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचा राजा, ज्यांच्या जयंती एका वर्षानं होते. मात्र मी म्हणेन की दररोज व्हायला हवी महाराष्ट्रामध्ये, ज्या रयतेच्या राजामुळे एक हिंदवी स्वराज्य स्थापना करण्यात आली. 2 षटकार पाहायला मिळतात फलंदाज जितूदरच्या बॅटमधनं. आज संपूर्ण महाराष्ट्र भगवमय आणि आज वातावरण सुद्धा भगव आपण पाहतोय. चेंडूची मागणी केली जाते, चेंडू आपण प्रोव्हाइड करा, आयोजकांना आपण विनंती करूया. तर पुढचा सामना प्रेक्षकांच्या भेटीस पलस्पा वर्सेस अगासन. एका बाजूला निल्सन मडवी, एका बाजूला या स्पर्धेमध्ये या संघानं सर्वात जास्त धावसंख्या उभारली तो 98 धावा संख्या उभारलेला मोरिया पलस्पे संघ बघू शकाल तुम्ही. 81 धावांचा उच्चांक होता या जगदीश. तर सर थांबवतो आपल्याला. याच दरम्यान नाणेफेकी केली जाईल. आमच्या मंचावरती कालुराम शेठ चौघडे यांच्या शुभ हस्ते या पुढच्या सामन्याचं नाणेफेकी होईल. मोरिया पलास्पे आणि आगासन. एकीकडे सिद्धांत म्हात्रे असतील आमचे मोरिया पलास्पेचे, तर दुसरीकडे आमचे आगासनचे नागराज मुंडे ॲज द कॅप्टन, संघाचे संघनायक. तर मंचासमोर बघू शकता बिग फाईट सामना. त्या सामन्याचं नाणेफेकी कालुराम शेठ यांच्या शुभ हस्ते. नागराज मुंडे आणि सिद्धांत म्हात्रे. तर या ठिकाणी अंजूरचे आमचे मुकेश नाईक आले असतील तर या मंचावरती आपलं स्वागत आहे मुकेश. त्याच्यानंतर मोरिया पलास्पे संघाचे आमचे दीपक पाटील, जर आपण आला असाल तर या मंचावरती आपलं स्वागत आहे सर. तर 3 चेंडू 3 षटकार. जितू तरी मात्र ही इज ऑन द फायर. बघा या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आज आमचं समाज तुमच्यापर्यंत पोहोचेल याची गॅरंटी नाही आहे कारण शेवटचा दिवस सातत्यानं पाहुण्यांचं आगमन होईल, सातत्यानं आम्हाला बऱ्याचशा सूचना कराव्या लागतील. याले मोठा फटका, अजून एक मोठा फटका. 4 चेंडू 4 षटकार. जरा जोरदार टाळ्या जितू तरेसाठी. अप्रतिम फलंदाजी या स्पर्धेमध्ये, अप्रतिम. तर पलास्पे संघाने नाणेफेकी जिंकली. मोरिया पलास्पे संघ तर या इथे
अंजूरगावचे उपसरपंच सन्माननीय केतनजी तरे आपण या ठिकाणी उपस्थिती झाला तर आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. थँक्यू. निश्चित आमचे आगासनचे सन्मान्य संतोषजी बेडेकर यांचा संघ आहे, ते जिथे आला असतील किंवा आमचे नामदेव बेडेकर आले असतील तर विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. तुमचं आम्ही स्वागत करतोय. फलंदाज बाद सोपा जाईल आणि जबरजबर 4 चेंडू 4 षटकार मारून हा सामना खुला केलाय. स्पर्धेच्या धावसंख्या पाहतोय आपण 25 जिंकण्यासाठी फक्त 33 धावांची गरज. सामना खुला केलाय तो जितू तरेनं. तर आगासे संघाचे आमचे संतोष बेडेकर आपण आला असाल तर व्यासपीठावरती या. तसे आमचे नामदेव बेडेकर त्यांना विनंती करतोय आपणही व्यासपीठावरती या. तुमचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर आमचे समालोचन पलसप्याचे दीपक पाटील जरी त्याला असेल आमच्या असोसिएशनचे सदस्य आहेत ते आपणही व्यासपीठावरती या. तुमचं आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सर. तर बघा ज्या 8 दिवस स्पर्धेमध्ये जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी बनवणारे सन्माननीय विष्णूजी धुले आपण या ठिकाणी आला असाल तर मंचावरती या. आपण आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उंबारली संघाला सामना गमावा लागेल का प्रश्न निर्माण झाल्या मैदानावरती, कारण धावसंख्या फक्त 32-33 धावांची गरज असताना यामध्ये जितू तरेनं लगातार 4 चेंडू 4 षटकार मारून आपली ताकद दाखवली आणि अंजूर संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन होता आता राहील का असा प्रश्न निर्माण केला या मैदानावरती. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज आम्हाला खुणावते की आज शेवटचा दिवस आजचा स्पर्धेचा संडे टू संडे ही स्पर्धा सुरू झाली आणि संडे टू संडे मात्र आज आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक आम्हाला यूट्यूबमध्ये पाहतात तुम्हाला सुद्धा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. शेवटचा दिवस यूट्यूबच्या माध्यमातून गौरव सावंत www.tenniscricket.com माध्यमात स्पर्धा दाखवली जाते. खूप चांगली क्लॅरिटी, खूप चांगली व्हॉइस क्वालिटी यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगला फीडबॅक मिळाला आहे. तर कुणाल DJ सावंत सर्व्हिस तिसगाव यांच्या माध्यमातून हे DJ सिस्टम आपण ऐकतोय. खूप चांगली स्पर्धा आज बघू शकाल. शिवजयंती आणि शिवजयंती प्रतिमा शिवरायांची प्रतिमा समोर आमच्या भगवमय वातावरण आणि संपूर्ण महाराष्ट्र आज भगवमय झाला आहे. बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला शिवजयंतीच्या मिरवणुका मिळाल्या तेव्हा थोडासा येण्याचा उशीर झाला. आयोजकांच्या मी माफी मागतोय. मात्र ही शिवजयंती दररोज साजरी व्हायला हवी, कारण मी म्हणेन एका वर्षात आपण साजरी करतोय संपूर्ण महाराष्ट्रात भगवमय पाहतोय. मैदान तर आज आपण पाहतोय 8 दिवस सातत्याने भगवमय. ओव्हर द विकेट मोठा फटका सामना खुला केलाय. लपटेड ड्राइव्ह ऑर्थोडॉक्स लोकांच्या डोक्यावर बिरकावून दिलाय. अजून एक षटकार आणि 5वा षटकार या सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय. तब्बल जवळ 4 षटकार जितू तरेने फेकले होते तर त्याचा अनुकरण करून मुकेश पाटील मात्र षटकार फेकतोय. धावाल्यात त्या 31 फक्त जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. उंबारी संघाला स्पर्धेत बाहेर जावं लागेल का आपण श्रीमंताच्या मैदानावरती. ज्या उंबारी संघाने पहिला दिवस गाजवला होता जो सचिन भोईरचा संघ मात्र आज तो संघ बॅकफुटला पाहायला मिळाला. कारण ज्या उंबारी संघानं भोनेलच्या सरपंचाची ट्रॉफीमध्ये खूप चांगला दहशत माजवली होती तो संघ मात्र आज या स्पर्धेमधनं बाहेर जाईल का. कारण भोनेला सरपंच चषक योगेश पाटीलची स्पर्धा त्या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकाचा मार्ग ठरलेला तोचा संघ. ओव्हर द विकेट आणि याच दरम्यान सामना संपवलाय. 6 षटकार मारून हा सामना संपवलाय. या सत्रामध्ये 6 षटकार आपण पाहिले आहेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. तर उंबारली संघाचे संघनायक सचिन भोईर तुमचं खेळूंचं तुमच्या पाठीराख्यांचं मनापासून आभार. स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. दुसऱ्या दिवशी सुद्धा आपली उपस्थिती वेळेवरती दाखवलेत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. काही चुकलंय आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण गरज आहे तुम्हाला आणि होणाऱ्या चुका भविष्यात होणार नाही याची पण दक्षता बाळगा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आणि हार्दिक अभिनंदन करतो आम्ही जिंकलेल्या संघाचा अंदूर संघाचा. मागच्या वर्षीचा दादा संघ या वर्षी सुद्धा दादागिरी निर्माण करतोय या मैदानावरती.